नमस्कार मंडळी, मी दीपक परब अमिदीप क्रिएशन यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर मी आता आलो आहे गावी. तुम्ही माझ्या मागे बघू शकता वैभवडीला आणि माझ्यासोबत आहे स्वप्नील. नमस्कार. मला बोललो होतो आता आम्ही गावी जाणार आहे मागच्याच व्हिडिओमध्ये. असं आम्ही आता आलो आहे वैभवडीला आणि आमची गाडी होती दादर सावंतवाडी. थोडं लेट झाली आहे आणि आता आम्ही पोचलो आहे स्टेशनला आणि मला घ्यायला येतो आहे माझा मित्र. तो वाटतं आला आहे. स्वप्नील, कसा वाटला प्रवास, कसा झाला तुझा? प्रवास एकदम मस्त. आमची स्लीपर होती, तिकीट कन्फर्म झाली होती तात्काळमध्ये, त्याच्यामुळे काही टेन्शन वाटलं नाही. तर चला आता आम्ही आता इकडून निघतोय घरी जाण्यासाठी. आपला मित्र पण आला आहे गाडी घेऊन. चला बाहेर जाऊया मग. तर हे आत्ता नवीन स्टेशन बनवलं आहे. पहिला थोडं वेगळं होतं, पण आता तुम्ही बघा दोन्ही साईडला प्लॅटफॉर्म केलेत आणि तिकडे एक ब्रिज पण झालं आहे. आणि आता आम्ही पोचतोय. समोर ही अशी एंट्री आहे, तिकीट काउंटर. चल, आणि आमच्यासोबत तुझा विहांश ना, विहान पण आहे आमच्यासोबत, आमच्याच गावचा. विहान मला गाव फिरवणार आहे. हां विहान, तू गाव फिरवशील नाही ना वाडीत पूर्ण. चल, आणि इकडे भास्कर पण आहे आपल्यासोबत. काय म्हणतो भास्कर, कसं आलो प्रवास तुझा? प्रवास चांगला झाला, झोपून आलो आहे ना. गर्दी मजा आहे. चल चल, आपली गाडी पण आली आता. बाथरूमला 500 किलोमीटर आहे. तर चला आता आम्ही आलो आहे स्टेशनच्या बाहेर आणि आमची गाडी पण आली आहे. ही बघा समोरच दिसते अल्टो. तर समोर तुम्ही बघू शकता आपल्या पाळेकरवाडीची शान विनय पालेकर. तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत कोकणामध्ये. तर आपला मित्र आला आपल्या घेण्यासाठी. चला चला, बॅग खरं ठेवशील मेल मग मागे आहे ना डिकी. भारीच काम तर काहीतरी केलं नाही. ठेवा ठेवा, थोडा थोडा ॲडजस्ट करा. तर चला, विनय आता आपल्याला घ्यायला आलाय. चला बसतो आम्ही गाडीत. प्रवास चालू करूया म्हणतात. हां चल. गाडी बिडी नवीन घेतलं की काय? होय, काय सांगणार तुला, नवीन नाही रे बाबा. गरीबाची गाडी चलो, कारण की स्लीपर तिकीट होती ना, अच्छा. त्यामुळे आम्ही झोपून इलो मस्तपैकी. खरंच मग भारी काम केलं असतं. हां, अजून काय मग आणखी कोकणात काय काय बघायची इच्छा आहे? कोकणात आता तू दाखवशील ते सगळं बघायची इच्छा आहे, कारण की माझ्यासोबत माझा मित्र पण इलो. आता का आपला कोकण तो पहिल्यांदा आपल्या साईड का इलो. नक्कीच आता- त्याचा आपण आपल्याकडचे जेवढे चांगले चांगले स्पॉट आहेत ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि आता तर सुरुवातच झाली आपली. नव्याने आपली ओळख झाली. तू एका भेटला असेल ना पण पहिलो एका नक्कीच भेट झाली असत कदाचित. आणि मेरे तो आपण नाही गार्डनच्या इथे भेटलो होतो नानानी पार्क. नाही, मग ती आठवण कायमस्वरूपी राहावी यासाठी आपण कोकण बरोबर फिरून काढूया. पूर्ण फिरून काढूया. तर आता आम्ही चाललोय वैभववाडीतनं तरळ्याकडे. गावाला आलो याचं कारण की गुढीपाडवा स्पेशलसाठी, आणि माझ्यासोबत आला आहे स्वप्नील. त्याला पण आपलं कोकण फिरायचं होतं, त्यासाठी आम्ही गावाला आलो आहे. आता बघूया. नाश्ता बिष्टा करून येऊ का थोडं? गाव जातो हां, तर आता आम्ही पोचलो आहे तरळ्यामध्ये आणि आता इकडनं जाताना काहीतरी नाश्ता करतो आणि काही सामान असेल ते घेतो. हा, भूक लागली आहे ना. नक्कीच सगळंच सामान घ्यावं लागणार आहे, कारण की घरी आमचं कोण नसतं आणि आम्ही आता दोघंजणं राहणार. तर आम्हाला आमचे शेफ. हां, आम्ही आमचे शेफ. वेगवेगळ्या तुम्हाला आता वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळे पदार्थ पण बघायला मिळतील.
तर चला तुम्हाला मी कराडा दाखवतो. हा तुम्ही वरती बघताय तो ब्रिज मुंबई गोवा हायवेचा आहे आणि आता हे पूर्णपणे बायपास केलं आहे कारण खाली उतरायला काहीच नाही. पहिलं इकडे खूप ट्रॅफिक व्हायचं, इथे सगळ्याच बस असतात. आणि तिथून समोरच आपला एस टी डेपो आहे तरळ्याचा. इकडे एस टी डेपो आहे आणि आता आम्ही इकडे नाश्ता करण्यासाठी जातो आहे. खूप सारी नवीन नवीन दुकानं झाली आहेत, पहिला एवढं नव्हतं. तर चला थोडा नाश्ता करून घेऊया. फुल हा सगळं फुल सगळं फुल. ओके थोडा वेळ वेट करूचा लागत. पूर्ण हॉटेल फुल आहे, थोडा वेळ वेट करूया. बाकी काय मग गुढीपाडव्याची काय तयारी काय काय करून येईल? गुढीपाडव्याची आता तर काठी बघूची लागणार हा. तर बघूया एका सांगितल्या काठी. हां बाकी तर सगळ्या तयारी झाली. आता काय जाऊन फक्त गुढी उभी करूची आहे. चालत आता दुकान की मी 10-15 मिनिटामध्ये तुझ्या घरात सोडतोय. तुझी तयारी आधी माका बघूची काय काय करतोस तू आणि मी स्वतः येऊन बघणार. बघ ना ये ना बाबा. आणि प्रथमतः आता आम्ही आता तरळ्यात आहोत. तरळ्यात इल्यावर आधी माका आधी काय काय देतोस खाऊ? तुझा खाव. अरे थांबतं काय पिणार? थम्सअप पिणार काय? नक्कीच नक्कीच. जिरा आणि सोडा दे. जिरा सोडा नको, थम्सअप पी. 2 मिनटं थांब. आहे ना घेतलेला आमच्याकडे होय ना चालेल. तर नाश्त्यासाठी आम्ही थांबलो आहे. कुठलं हॉटेल आहे? हॉटेल न्यू विनोद अँड स्मिथ हॉटेल. तर गावी आल्यावरती कटवडा खाला नाही असं होत नाही. आम्ही कधी पण येतो तर कटवडाच खातो आणि सगळ्यांच्या आवडताच आहे. म्हणजे आपल्या इकडची फेमस डिश कटवडा. ठीक आहे बघूया आता इकडची चव कशी आहे. हे बघा हा आपला तरळे बस स्टॉप. आपल्याला जर घरी जायचं असेल आता तर आम्हाला हा घ्यायला आला आहे. पण जर आम्ही कधी ट्रेनने आलो तर आपल्याला टमटमने आम्ही इथे येतो तरळ बस डेपोला आणि इथून आमच्या गावी जाणारे बस असतात. हा स्वप्नील तुला बोललो ना तरळ बस डेपो इकडे यावं लागतं आणि इकडनं मग आपल्या गावाला जाणाऱ्या बस असतात. त्या पण असा रेग्युलर नसतात. 1-2 तासांनी किंवा काही 3 तासांनी. खूप फ्रिक्वेन्सी कमी आहे इकडे येण्यासाठी. म्हणून तर आपण आलो कधी तर कुठल्या तरी मित्राला बोलवतो कारण की एवढा वेट नाही करू शकत. ते थोडे पैसे गेलेले तरी चालतात. ठीक आहे चला तर आता नाश्ता करून घेऊया. तर आमच्यासाठी आता जागा झाली आहे. एक टेबल खाली झाला आहे. हां क्लीन करून घेतलं आहे विनयने. चल बसूया. बाबूक लई भूक लागली आहे ना. नाश्ता केलं तू गपचू आमका नाही सांगितलं. काय खाल्लं? इडली कटवडा ना. तुला काय पाहिजे? इकडे स्पेशल मेनू आहे. तिकडे काय मिळतात त्याचे. तू काय खाणार? कटवडा सांग. कटवडा. मी पण कटवडा. 4 कटवडा. पुरी आहे. तुला काय आवडतं? वेगळं होय काय? नाही इकडचं स्पेशल कटवडाच असतो. एक उसळपुरी आणि कटवडा ना. वड्यात उसळ टाकली त्याला कटवडा. तुला काय आवडतं? कटवडा 4 पुरी पाहिजे. 4 कटवडा ऐका 4 कटवडा करा. कटवडा आणि उसळ. एक उसळपुरी. हां कटवड्याचा पाव देऊ ना. पाव पावत ना. चला तर आमची ऑर्डर ते दिली आहे. आता बघूया इकडची चव कशी असेल. इकडे आमची डिश आली आहे. हे बघा स्पेशल कटवडा. मम्मी आहे घरी. बाबू की कटवडो इकडचे पाव स्पेशल असतात गावचे.
आपण मुंबईला खातो ते थोडे वेगळे असतात आणि या साईडला आल्यावरती पावाची साईज आणि पावाची टेस्ट तुम्ही तिकडे पोहोचला पाहिजे थोडी वेगळीच असते आहे ना. मुंबईचे पाव आणि गावचे पाव थोडी टेस्ट वेगळीच असतात ना. नक्की नाही. रस्त्याचं काम चालू आहे. रस्त्याचं काम झालं तिकडे समजा तिथे लेफ्ट साईडला थांबायचं राईट साईड ठीक आहे. ते मिसळ करून सांगितली एक वडा सिंगल वडा घेऊन ये. नाही तिकडे आतमध्ये जवळच आहे. तिकडून चालेल. आतमध्ये येते तर गाडी. आता आमची डिश आली आहे. चला नाश्ता करतो नंतर तुम्हाला भेटतो. तर मस्तपैकी इकडे सगळ्यांचा नाश्ता झाला आहे. आता बिल पेड करतायत. झाला पाडवरला व्यवस्थित. हे थांब सुटली थांब. सांगतो थांब. चला तर आमचा नाश्ता करून तर झाला आहे आणि आता आम्ही निघतो इकडून. निघतो म्हणजे आता थोडं सामान पण घ्यायचं आहे. बघूया काय घ्यायला मिळतं आहे ते, कारण की आम्ही घरी एकटंच असल्यामुळे आम्हाला आता इथून सगळे कांदे टोमॅटो मिरची सगळं घेऊन जायला लागणार आहे. तर चला आपण आता मार्केटमध्ये जाऊया. सगळे थोडेसे हां हां हां. तर इकडे आता मी भाजी घ्यायला आलो आहे, कारण की भाजी म्हणजे काय कांदा टोमॅटो काहीतरी थोडं तरी जेवण बनवावं लागेल घरी. आम्ही दोघंजण आहेत. तर चला आता इकडून भाजी घेतली आहे. भाजी म्हणजे काय कांदे आणि टोमॅटो घेतले, थोडीशी मिरची म्हणजे गेल्यावरती काहीतरी थोडं तरी जेवण करण्यासाठी. चला आता आम्ही इकडनं निघतो. हे बघा लालपरीचं दर्शन. चला आता आम्ही निघतोय इकडनं. पाठी गाडी नाही ना इकडे. आग उडून बघूया पाठी आग. तुम्ही वरती बघू शकता हा वरुण रोड जातोय तो पूर्ण मुंबई गोवा हायवे आहे. आणि आम्ही आता विजयदुर्ग जाण्यासाठी कासारडे तिथेवरनं आता राईड घेणार. आता समोर दिसेलच. बरं झालं मला सांगितलं. मी आता गोव्याला घेऊन गेलो होतो. पहिल्यांदा झालं ना रे मी. मी तुला कुठे मी घेऊन हे कोकण आहे का? मी पहिल्यांदा पाहिलं रे. हा बघा हा आहे समोर आहे तो कासारडे तिथं. इथून आपल्याला विजयदुर्ग जाण्यासाठी राईड घ्यायचं आहे. बाकी काय नाही. ज्या मनात चालवतं गणपती बघितला पुढतो. हे भाऊ दीपक मासेचा माहिती आहे मच्छी भेट. अरे मी गेलं की इकडनं घेऊन जातेस. आंबव मग आता उद्या करणार गुरुवार आहे आमचं. गेले आज काजी रात्री तळू गेल्या गुरुवार आज येतं नाही रे आज नाही. बाई हे बघा कासारडे तिथ्यावर आजकाल इथे मच्छीची एकदम मस्त मच्छी मिळते. एकदम फ्रेश गावची. अरे आता आम्ही पोचलोय फणसगावमध्ये आणि हा आमच्या गावचा चेकपोस्ट आहे. म्हणजे चेकपोस्ट चालू काय रे आता विनय? काय बंद. अच्छा बरं पहिला हा चेकपोस्ट होता. इकडनं पूर्ण गाड्या चेक व्हायच्या, कारण की गोव्याचा सगळा माल इकडनंच सप्लाय करायचे. त्याच्यामुळे हा एक मेन चेकपोस्ट केला होता फणसगावचा. बंद का झाला तर पुढची आजपर्यंत अशी गोष्ट घडली नाही चेकपोस्ट टाकल्यापासून. अच्छा त्यामुळे विजयदुर्ग जे पोलीस स्टेशन आहे त्यांनी ते चेकपोस्ट बंद केलं. अच्छा हां जेव्हा चेकपोस्ट पडला त्याच्यानंतर काहीच असे गोष्ट घडली नाही इकडे की चालू ठेवण्यासारखी. त्याच्यानंतर इकडे सगळे गुन्हेगार असे अफरातफर हे असे झाली. हां अफरातफर करणारे सगळे गुन्हेगार सुधारले, कामाधंद्याला लागले. त्याच्यामुळे काय चेकपोस्ट बंदच केलं नाही. तर आता आम्ही पोचलोय आमच्या मोठ्या कॅन्टीनवरती. हा बघा समोरच हा गेट. याच्या अगोदरच्या पण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल.
आता हे रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळे हे असं दिसतंय तुम्हाला. बाग कुठे आहे तुझी? इकडे आहे सगळं. तर आता आमची वाडी चालू झाली आहे. पांढरे बिंद्रे तुमच्याकडे आहेत का रे? पुढे पांढरे पांढरे हा इथं म्हणजे दापोलीतले वाले काय नाव भेटत नाही दापोली हा म्हणजे तो सांगत घरी येतो तू? चल घरी घरी नाही बा, ते खाली सोडून जाते. चल ना घरी थोडा वेळ. आंबे काढायचे. हे काय सोड थांब. तर आम्ही पण जाऊ. तर आता आम्ही पोचलोय आमच्या वाडीत आणि भास्कर इथूनच जातोय. घरी झालं ना? हां. आणि आम्हाला सोडायला विनय खाली येतोय. आमच्या घरा पण रस्ता आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. चल तर जेवणा बिवणाचं काय करणार? जेवणाला तर घरी खिचडी भात. हां तर येतो आम्ही पण खाऊ. कोंबडे बिंबडे बघा आपण आजूबाजू पडते. गाडी चढव आता. येते लगेच. तुला हे का इथून असं खाली आहे. तिथे आमची ह्याच्या घरी आमची मेन गौरी बसते म्हणजे परवांची. अच्छा हां हे मेन आमचं तिथे आहे. याचं पण बरोबर आहे. हां हिला माझा भाव पण जातो आमचं मी मूळ म्हणजे गौरी गौरी मूळ. तर चला आता आपण आपल्या खालच्या रोडला जाऊया घराजवळ. तर आता आम्ही पोचलोय खालच्या रोडला आमच्या घराजवळ. धन्यवाद सर. धन्यवाद. एवढ्या नक्की भाऊ नो. नक्की नाही. आपण संध्याकाळी नक्कीच भेट घेऊया. चालत आणि चालत. भेट घेतल्यानंतर पाहिजे भेट आणि भेट नक्की दिलीच नक्की पाहिजे. भेट आम्ही आणि तुम्हाला आमचं घर आता चला आता आम्ही पोचलोय घराजवळ. सुखरूप प्रवास झाला आमचा. सुखरूप प्रवास झालाय एकदम आता व्यवस्थित. पुढचा प्रवास सिंहदुर्ग, कोकण कोकण. भेटेल आम्हाला. हे बघा हे आमचं लिंबूचं झाड आहे. आता 2 मला दिसली होती रे. चायला काढून घेऊन गेले होते वाटतं कोणतरी. एवढ्यात धरली असती. वरती आहेत तिथे 2 फणस पण धरले आहेत भाई. त्यामच भारी. त्यांना घेऊन जाऊ. खापाय आपला फणस. या आता नाश्त्याला आणि जेवणाला. तर चला तर आम्ही आलोय घरी. तुम्ही बघत असाल कलर काम केलेलं मी. ते मी गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये नव्हतं. हे नवीनच आहे. मी आता हे कलर काम झाल्यानंतर पहिल्यांदाच येतोय घरी. हां तर आम्ही पोचलो आहे आता घरी. आणि तुम्हाला मी घर दाखवतो. आतमध्ये आत्ताच खोललं आहे. सगळीकडे सामान असंच पडलं आहे. आता पहिला टास्क आमचा असणार आहे की घराची पूर्ण साफसफाई करावी लागणार आहे. सगळ्या रूम्स मी खोलून ठेवल्या आहेत. ही आमची अशी देवाची खोली आहे. आणि इकडे अशा रूम्स आहेत. ही एक रूम आहे. कलर काम केल्यानंतर कोणीच इकडे राहत नव्हतं. हे आमचं किचन आहे. तर मी आत्ताच आम्ही आलो आहे. थोडं थोडं तुम्हाला दाखवतो. थोडं फ्रेश होतो. पहिले तर आम्हाला आता फटाफट साफसफाई करावी लागणार आहे. त्याच्यानंतर बाकीचं. तर चला थोड्या वेळानं भेटूया. तर आत्ता आम्ही पूर्णपणे इकडे आता साफसफाई केली. ह्या रूममध्ये पूर्ण ज्या काळ्या मुंग्या असतात आम्ही आमच्या भाषेमध्ये त्यांना डोंगळे बोलतो. तर ते पूर्ण होते तिकडे कारण की रूम बंद होती. तर आम्ही सगळं हे सामान बाहेर काढलं आहे.
आणि आता साफसफाई झाली आहे, ऑलमोस्ट झाली आहे. देवाची रूम पण मी आता धुतली आहे, पुसली आहे चांगल्या ओल्या याच्याने. बाकीच्या रूम करायच्या आहेत, पण आता आम्ही खूप दमलो आहे, तर आता जेवायचं काहीतरी करावं लागेल. त्याच्यासाठी स्वप्नील इकडे काय म्हणून स्वप्नील? भात डाळ. अच्छा, जिरा राईस. जिरा राईस. स्वप्नीलचा स्पेशल जिरा राईस बनवतोय, तर बघूया कसा बनतोय तो. गॅस तर आमच्याकडे होतीच. मुंबईला गॅसचा प्रॉब्लेम चालू आहे, पण गावाला आम्ही आधीच भरून ठेवला होता. आणि गावाला टेन्शनच नाही, जर गॅस संपला तरी पण आम्ही चूल पेटू शकतो. आता आम्ही गावची माणसं झालो आहे. तर इकडे कुकर लावला आहे आणि बाकी तर आम्ही साफसफाई करतो आहे. स्वप्नील पण मदत करतो आहे. स्वप्नीलने मी इकडे सगळं सामान काढलं आहे. तुम्हाला मी हा पसारा नाही दाखवत राहत आहे, तर अजून थोडी आमची साफसफाई बाकी आहे, तर ते करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. चला, आता आम्ही फ्रेश झालो आहे, मस्त सगळी साफसफाई केली, देवाची पूजा केली. आणि आता स्वप्नीलने आज जेवण बनवलं स्पेशल जिरा राईस. घेऊन आम्ही आता इकडे बाहेरच बसलो आहे, कारण की थोडी लाईट गेली आहे आत्ताच, त्याच्यामुळे आता गरम होऊ नये म्हणून आम्ही मस्त. आणि आम्ही मुंबईला तर रोज असं घरातच जेवतो, पण आज हे गावचं फील घेतोय आणि ते गावचं फील नॅचरल घेत आम्ही इकडे आता जेवण करणार आहे. जेवण म्हणजे आता मी काही घरात जास्त नाही बनवलं आहे. स्वप्नीलने इथे राईस लावला होता कुकरला, ही माझ्या काकीने डाळ दिली आहे, इकडे भाजी आहे, लोणचं आहे आणि ह्या पिशवीमध्ये काहीतरी स्पेशल आहे, ते गावी आल्यावरतीच मिळतं. तर चला, आता आम्ही जेवतो मस्तपैकी. तुम्ही पण या जेवायला. मस्त गरम गरम राईस. वास 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 आधी. हे शेणाच्या सारवणावर बसून जेवण ना, हे फील वेगळंच आहे. सगळी मजा घ्यायची. हां हां, हे लोक पैसे देऊन ही मजा घ्यायला जातात. नॅचरल हवा. ही बघा, पंख्याची गरजच नाही, इकडे हवा बघा. झाडं हलताना तुम्हाला दिसतच असतील. हे समोर चिकूचं झाड आहे आणि इकडे नारळाचे झाड आहेत. ठीक आहे, चला आता आम्ही जेवतो मस्त. घे डाळ बिळ घे. चमचा आणू काय त्याला डाळीला? नाही तर त्याच्याने असं उलट ढवळ आणि घे. हां, बरं. या मस्तपैकी जेवायला. तर स्वप्नील इकडे आता कोबीची भाजी पण घेतोय आणि लोणचं आहे सोबत. गावची चवची चव. एक नंबर. एक नंबर. गावच्या पाण्याला जी चव आहे ना, ती कुठेच नाही. चला, आता मी पण जेवून घेतो. आणि हे एकदम स्पेशल आहे काहीतरी, ते मी नाही सांगू शकत तुम्हाला. चला, नॉनव्हेज आयटम आहे. चला, तर आता आम्ही जेवून घेतो. चला, आमचं आता जेवण झालं आहे. भात पण आमचा थोडा उरला आहे, तो आम्ही नंतर होईल. म्हणजे आम्ही 2 टायमाचाच लावला होता, कारण की परत लावायला नको म्हणून. आणि आमचं इकडचं बाकी तर सगळं संपलं आहे. मस्त जेवण झालं. कसं वाटलं स्वप्नील? अरे बोललो ना, एक नंबर. नॅचरल हवा. अजून काय पाहिजे आयुष्यात? आवड ना. आणि शांती अशी भेटतच नाही मुंबईला. मुंबईला. एकदम मस्त आहे. नो नेटवर्क. नेटवर्कच नाही. हां, नो नेटवर्क. मोबाईल घेऊन पण काही आपण काहीच करू शकत नाही. एकदम आपल्या ह्याच्यामध्ये फुल फील घेऊन करतोय सगळं. चला, जेवण झालं आहे आमचा. पुढे काय तुम्हाला बघायला मिळेल ते तुम्ही कळेलच. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. आणि व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अजून असेच, मी आता 4-5 दिवस तर गावी असणारच आहे, तर काही वेगळ्या व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतीलच. तर चला, असेच व्हिडिओ कंटिन्यू करा. काय चटकन. तर इकडे आम्ही आत्ता झोपाळा लावला आहे आमचा. एकदम मस्त झोपाळ्याचा आनंद घेतोय स्वप्नील. आणि इकडे नॅचरल हवेचा. आपल्या गावी सगळं आहे, फक्त ते काय
काढून ठेवले, कोण नसतं इकडे, त्याच्यामुळे काय करायला भेटत नाही. स्वप्नीला अजून तर मी फक्त आता आम्ही घरातच आहोत, कुठे गेलोच नाही. फिरायचं बाकी. हा अजून फिरायचं बाकी आहे, त्याला अजून काहीच नाही दाखवलं. फक्त आल्यापासून तो आणि मी नुसता घरातच आहे, साफसफाई करतोय. आणि आत्ता जस्ट जेवून हे पाळणा लावलाय, बोललं जरा झोपायची मजा घेऊया. बाकी सगळे इकडे लाकडं बिकडं पडली आहेत. ही आमची बॅकअप आहे आमचा. जरी मुंबईला लॉकडाऊन झालं तरी आम्ही आता इकडे येऊन राहू शकतो. आहे तरी एवढेच आहेत, पण त्या साईडला मागे खूप सारी लाकडं आहेत. आणि हिला तर तुम्ही ओळखत असाल, तुम्ही खूप व्हिडिओमध्ये बघितलं असेल माझ्या गावच्या. तर ही माझी गाडी आहे आणि हिला पण मी आता साफसफाई केली आहे. हिला पण आता खाली घ्यायचं आहे रस्त्यावरती. हां, हिला पण फिरवायचं आहे. खूप दिवस झाले हिला चालू केलं नव्हतं. आणि इकडे आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. हिला पण मला मॉडिफाय करायची आहे रे, पण मी बोललो करून पण अशीच राहणार नाही ते उभी, त्याच्यामुळे मी केलं नाही जास्त चेंजेस त्यात. फक्त हे मडगा वगैरे नवीन टाकलं आणि हे रेडियमचं थोडं काम केलं होतं. बाकी तर गाडी एकदम टाकाटक आहे. तू तर बघितलीस, एका किकमध्ये चालू होती आपली गाडी. चालू वर्षभराने गाडी चालू गेली. वर्षभराने एका किकमध्ये चालू केली गाडी, म्हणून ही आपली गाडी फेवरेट आहे. तशी गाडी आपली युनिकॉर्न पण फेवरेट आहे. आणि ही गावच्या साईडला. तर हिच्यावरती पण बघूया. तुम्ही मागच्या व्हिडिओला जसं मोटो व्लॉगला चांगला प्रतिसाद दिला होता, तर बघूया जर आता गावच्या साईडला हिच्यावरती मोटो व्लॉग करायला भेटला तर तो पण एक व्लॉग बघायला मिळेल तुम्हाला. तर जर तो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर चला आता आम्ही उठलो आहे, फ्रेश झालो आहे, कारण की साफसफाई करून आम्ही थकलो होतो. त्याच्यानंतर कधी झोपलो ते काय कळलंच नाही, कारण की बॉडी पूर्ण थकली होती. तर आता आम्ही सगळी साफसफाई केली आहे. शुभ सकाळ. आता उद्याची जी सकाळ असणार आहे ती आपली गुढीपाडव्याची असणार आहे. तर उद्याच्या पूर्ण व्लॉगमध्ये तुम्हाला गुढीपाडवा म्हणजे एक पारंपरिक पद्धतीने गावामध्ये कसा होतो आणि आमच्या वाडीचे पण काही खेळ निघणार आहेत किंवा रात्री तमाशा पण असेल, नमन असेल, तर ते पण तुम्हाला या उद्याच्या भागामध्ये बघायला मिळेल. तर चला, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, कारण की तुम्हाला अशा नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.